हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द सेकंड सेशन ऑफ डेरिवेशन सॉल्विंग. आणि आज परत एकदा 4 डेरिवेशन्स काल जसे घेतले आहेत तसेच आज 4 डेरिवेशन आपण टार्गेट करणार आहे. तुम्हाला माहिती असेल पहिले 4 लेसन खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की प्रत्येक लेसनचं वेटेज 7 मार्क्स आहे आणि 7 4 जा 28. 98 मार्क्सचा पेपर आहे विथ ऑप्शन आणि हा 28 मार्क्सचे पहिले 4 लेसन्स आहेत. सो ऑलमोस्ट 30%चं वेटेज आहे. तुम्ही हे जर काही 4 लेसन नीट करत असाल तर तुमचा 30% 100% गॅरंटी होऊन जाते. 30% मार्क्स तर मिळणारच आहेत 4च लेसन करून, प्लस 30% इंटरनल मार्किंग आहे. सो 60% फिजिक्स इथेच कव्हर होत आहे जस्ट बाय प्रिपेअरिंग दीज फर्स्ट 4 लेसन्स 1, 2, 3 and 4. डिलीटेड पार्ट कन्सिडर केला तर खूप सारा कॉन्टेंट डिलीट झाला आहे. एस्पेशली सेकंड लेसनमध्ये, 4th लेसनमध्ये, थर्मोडायनॅमिक्समध्ये खूप सारं डिलीट झालं आहे. त्यामुळे काही राहिलंच नाही आहे. सो हे 4 लेसन करणं खूप फायद्याचं आहे आणि हे 4 झाल्यानंतर पुढचे लेसन पण करायचेच आहेत. त्याला आपण वेगळी स्ट्रॅटेजी करू. पण हे 4 लेसन जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. ह्याच्यात डेरिवेशन्स खूप जास्त आहेत. रोटेशनल डायनॅमिक्समध्ये साधारण 8, 9, 10 डेरिवेशन्स आहेत. बाकी लेसनला थोडे थोडे कमी आहेत, बट आपण रोज 4 करतोय असं प्लॅन केलं आहे. सो बघूयात 4, 4, 4 आणि 4 असं 12 किंवा 16 डेरिवेशन्स तरी प्रॅक्टिस होतील. महत्त्वाचे डेरिवेशन्स घेतोय. खूपच सिंपल असतील तर ते मी इथं नाही घेणार, ते तुम्ही करू शकता. आजचे जे 4 डेरिवेशन्स आहेत ते आहे कोनिकल पेंडुलमचं डेरिवेशन रोटेशनल डायनॅमिक्स मधनं. कॅपिलरी ट्यूबमध्ये राईज और फॉल ऑफ लिक्विड इनसाइड कॅपिलरी ट्यूब, त्याचे 2 मेथड्स आहेत. दोन्ही मेथड्स डिस्कस करू आपण. तिसरं डेरिवेशन जे आहे ते आहे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्क डन किती असतं. काल आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसचं वर्क काढलं आहे. हे सगळे रिलेटेड गोष्टी आहेत. मेथड सेम राहणार आहे. एव्हरीथिंग इज सेम. फक्त कंडिशन स्टार्टिंगची चेंज होईल. काल PV रेस टू गामा होती, आज PV इज कॉन्स्टंट आहे. बाकी पूर्ण प्रोसिजर सेम राहणार आहे. आणि लास्ट जे डेरिवेशन आहे ते आहे टेम्परेचर आणि CRMS मधलं रिलेशन किंवा VRMS ज्याला आपण म्हणतो, RMS व्हेलॉसिटी. यांच्यात काय रिलेशन आहे त्याला इस्टॅब्लिश करायचे. डेरिवेशन ते डिराईव्ह करायचं फॉर्म्युला. या 4 गोष्टी आजच्या सेशनमध्ये आपल्याला करायचं आहे. लेट्स स्टार्ट. तुम्हाला मी परत सांगतोय, एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये नाही राहणार. मी एक तुम्हाला फ्रेमवर्क बनवून देणार आहे. एक तुम्हाला मी त्याचा मॉडेल बनवून देईन, नाही का. तुम्हाला फक्त त्या स्टेप्स लक्षात ठेवायच्यात आणि एक्झाममध्ये लिहिताना थोडंसं डिटेलमध्ये जाऊन लिहायचं आहे. प्रॅक्टिस जेव्हा आपण करतो ना तेव्हा डिटेलमध्ये प्रॅक्टिस नका करू. तुम्ही एक्झाममध्ये डिटेलमध्ये लिहू शकता. प्रॅक्टिस करताना तुम्ही मेन जे पॉईंट असतात ते लिहिण्याची प्रॅक्टिस करा. एक्झाममध्ये तुम्ही जास्त डिटेलमध्ये जाऊ शकता. इवन तुम्ही प्रिलिम देणार आहे, तुम्ही तुमचे युनिट टेस्ट देत असाल, इवन तुम्ही अजून काही मॉक टेस्ट देणार असतील समजा बोर्डच्या, तर त्याच्यामध्ये जेव्हा ॲक्च्युअल तुम्ही 70 मार्क्सचा पेपर लिहिता त्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये जाऊ शकता. बट प्रॅक्टिस करताना कधी पण डेरिवेशन्स पूर्ण एकूण एक लाईन नसती लिहायची. मेन जे पॉईंट्स असतात ना तेच लिहायचे असतात. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द डेरिवेशन्स. आपण पहिल्यापासून चालू करू किंवा एक काम करू, जे असे चांगले ते पहिले करून टाकू. जसं की हा पहिला एकदम सिंपल डेरिवेशन आहे, हा पटकन संपवून टाकू आपण. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्क डन किती होतं. कालच मी तुम्हाला सांगितलंय प्रोसेस कुठलाही असू देत, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसेंट्रॉपिक, आयसोबॅरिक, आयसोकॉरिक, कुठलाही प्रोसेस असू देत, वर्क डनचा फॉर्म्युला तर एकच असतो, इंटिग्रेशन PdV. V इनिशियल टू V फायनल. फॉर्म्युला एकच आहे, तोच चालवायचा सगळीकडे. आणि आयसोथर्मल प्रोसेस असेल तर इम्पॉर्टंट कंडिशन काय लक्षात ठेवायची, PV इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट आहे PV, त्यामुळे P इनिशियल V इनिशियल इज P फायनल V फायनल असं लिहू शकतो मी. आणि याप्रमाणेच V फायनल डिवायडेड बाय V इनिशियल काय बनेल, P इनिशियल अपॉन P फायनल बनेल. बरोबर ना. हे पुढे जाऊन वापरणार आहे त्यावेळेस तुम्हाला शॉक नको लागायला, म्हणून आत्ताच सांगून ठेवतो. चालू करूयात. डेरिवेशन स्टार्ट्स विथ द वर्क डनचा फॉर्म्युला. वर्क डन इज इक्वल टू इंटिग्रेशन PdV इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. मी लिमिट्स दरवेळेस लिहित नाही, उगाच इथे गर्दी होणार आहे. सो मी लिमिट्स तुम्ही समजून घ्या, लिमिट्स आहेत तिथे. लेट्स पुट द व्हॅल्यू. इथं DV आहे, इथं विथ रिस्पेक्ट टू Vच घेऊ शकतो. सो P ला रिप्लेसमेंट काय, C/V. सो इंटिग्रेशन C/V dV आणि लिमिट्स ॲज इट इज. आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंट्स कॅन बी टेकन आउट ऑफ इंटिग्रेशन सिन्स इट इज आयसोथर्मल प्रोसेस. C इज कॉन्स्टंट. बाहेर आला DV अपॉन V. व्हॉट इज DV अपॉन V? DV अपॉन V तुम्हाला माहित असेल, DV अपॉन V असतो, इंटिग्रेशन ऑफ DV अपॉन V असतो लॉग V टू द बेस E असतो हा. म्हणून बऱ्याच वेळेस बुक्समध्ये लॉग न लिहिता त्याला लिहिलेलं असतं नॅचरल लॉग, LN म्हणतो आपण त्याला, LN, नॅचरल लॉगॅरिथम. ओके, व्हॉट डू वी राईट? वी राईट इट ॲज LN ऑफ V. तुम्हाला माहिती असेल हा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा, dx अपॉन x असेल तर इट इज ln x.
दॅट इज नॅचरल लॉग ऑफ एक्स. तसं नॅचरल लॉग ऑफ व्ही लिमिट्स आर फ्रॉम व्ही इनिशियल टू व्ही फायनल. आता अप्पर लिमिट लोअर लिमिट टाकायची आहे मला इथे. इफ आय सबस्टिट्यूट इट तर सी काय आहे, अरे सी तर पी व्ही आहे. सी काय आहे, पी व्ही आहे. आणि पी व्हीच काय आहे, इट इज एन आर टी. पी व्हीच एन आर टी आहे. सी इज पी व्ही विच इज एन आर टी. आणि इथे काय राहील, एल एन व्ही अप्पर लिमिट मायनस एल एन व्ही लोअर लिमिट व्ही इनिशियल. आणि लॉग ऑफ ए मायनस लॉग ऑफ बी सगळ्यांना माहीत आहे लॉग ऑफ ए बाय बी असतो. व्ही फायनल बाय व्ही इनिशियल, इथे एन आर टी राहिलाच की, इज इक्वल टू हे व्ही फायनल बाय व्ही इनिशियलला अजून पण एका फॉर्मॅटमध्ये प्रेशर इनिशियल अपॉन प्रेशर फायनल लिहू शकतो. सो हा फॉर्म्युला असा पण बनतो एन आर टी एल एन पी इनिशियल बाय पी फायनल. न्यूमेरिकलमध्ये हा फॉर्म्युला तुमच्या कामाचा नाही, कारण की न्यूमेरिकलमध्ये नॅचरल लॉग आपण जनरली वापरत नाही. आपण टू द बेस 10 वाले लॉग वापरतो. सो नॅचरल लॉगला जेव्हा टू द बेस 10 कन्वर्ट कराल, इथे 2.303 फॅक्टर येईल. 2.303 एन आर टी लॉग टू द बेस 10 व्ही फायनल बाय व्ही इनिशियल किंवा 2.303 एन आर टी लॉग टू द बेस 10 पी इनिशियल बाय पी फायनल. 2.303 कशामुळे आला, जस्ट नॅचरल लॉगला टू द बेस 10 कन्वर्ट केलं याच्यामुळे आला. डेरिवेशन इम्पॉर्टंट फॉर 3 मार्क्स. डिफाइन आयसोथर्मल प्रोसेस हेन्स ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर वर्क डन. असा एक सुंदरसा प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारला जाईल. त्यावेळेस तुम्हाला हे सगळं व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. फर्स्ट डेरिवेशन झालं. लेट्स मूव्ह टू द सेकंड वन. पुढचं काय बघू, कॅपिलॅरिटी. वा, कॅपिलॅरिटीला डेरिवेशन 2 मेथडनी केली आहेत. सो दोन्ही मेथड इथे एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो. मेथड 1 जी आहे ना, ती एक्सेस प्रेशरवाली आहे. कॉन्सेप्ट ऑफ एक्सेस प्रेशर वापरून आपण कॅपिलॅरिटीची फॉर्म्युला, हाईट ऑफ राईज ऑफ कॅपिलरीचा फॉर्म्युला डिराईव्ह करणार आहे. आणि दुसरी मेथड आहे ना जी मेथड 2 म्हणू आपण याला, ती आहे फोर्सवाली. आणि बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात स्पेसिफिकली युझिंग द फोर्स मेथड, युझिंग द एक्सेस प्रेशर मेथड. सो प्रिपेअर्ड राहा. एखादं लेसन करतोच आहे ना तर परफेक्ट करा, अर्धवट करू नका. नाही तर काय होईल की नेमका त्या लेसनमधनं तोच प्रश्न जो तुम्ही नाही केलाय, आणि तशा वेळेस आपण ते जे मार्क पकडतो ना, 7 मार्क्सचा एक लेसन आहे, 28 होतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं येत असेल तर 28 मिळणार आहे. सो काही सोडून चालणार नाही. एक्सेस प्रेशरने कसं डिराईव्ह करायचं बघा. आपल्याला माहीत आहे की जर हे बीकर असेल आणि याच्यामध्ये कॅपिलरी ट्यूब असेल, ठीक आहे, ॲक्यूट अँगल असेल ना, ॲक्यूट अँगल, तर राईज होते लिक्विड. बट राईज होण्याच्या आधी रिझन काय असतं त्याचं, तर रिझन असतं की ए बी सी आणि डी असे 4 पॉईंट असतील. तर आपण शिकलो आहे की ए आणि बी ॲटमॉस्फिअरला ओपन आहेत, त्यामुळे दोघांचं प्रेशर सेम असतं. बी आणि सी फ्लॅट सरफेसच्या वरचे खालचे प्रेशर आहेत, सो ते पण सेम असतं. सो ए बी आणि सी सेम असतात. बट डी जो आहे ना, तो कर्व्ड सरफेस, वरच्या प्रेशरपेक्षा खालचं प्रेशर कमी असतं. सो डी प्रेशर कमी आहे. सो लो प्रेशर असल्यामुळे लिक्विड हाय प्रेशरपासून लो प्रेशरकडे रश होत आहे. मी डेरिवेशन सांगत नाही आहे काय, डेरिवेशन ह्याच्या पुढे चालू होणार आहे. मी थिअरी सांगतोय तुम्हाला. आणि हे लिक्विड रश झाल्यामुळे हे लिक्विड वरती राईज होतं, आणि राईज झाल्यावरती फायनली जाऊन लिक्विड इथे थांबतं. आता इथपर्यंत लिक्विड गेलं समजा एच हाईटपर्यंत. आता मी असं म्हणू शकतो का की अरे हां, आता प्रेशर ॲट ए आणि प्रेशर ॲट डी सेम झालं आहे. सो मी काय म्हणू शकतो, प्रेशर ॲट ए, जे वरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ना, आता हे जे प्रेशर आहे ते एच रो जी प्लस पी डी आहे. आधी पी डी कमी होतं ना, प्रेशर ॲट डी प्रेशर ॲट ए पेक्षा कमी होतं, लो प्रेशर होता, म्हणून लिक्विड राईज झालं. आणि लिक्विड राईज झाल्यावरती आता काय झालं, आता प्रेशर ॲट ए हे प्रेशर ॲट डी प्लस एच रो जी, याच्यामध्ये पाण्याचं प्रेशर ॲड झालं एवढ्या कॉलमचं, त्यामुळे हे प्लस हे आता इक्वल टू पी ए झालं. आधी हा नव्हता, त्यामुळे हा छोटा होता, हा नंबर छोटा होता, हा ॲड झाल्यामुळे असं झालं. हे जरा बॅकग्राऊंड होतं तुम्हाला हे समजण्यासाठी. काही जणांना माहीतच नसेल हे, मग कसं डेरिवेशन कळणार आहे. सो डेरिवेशन समजण्यासाठी थोडासा बॅकग्राऊंड सांगितलं मी तुम्हाला. हे मी बॅकग्राऊंड तुम्हाला लिहायचं नाही एक्झाममध्ये, डिलीट करतो मी. तुम्हाला काय लिहायचं एक्झाममध्ये, तर बघा एक्झाममध्ये एक्सेस प्रेशरवाला क्वेश्चन आला तर पहिली कॅपिलॅरिटी ड्रॉ करावी लागेल. कॅपिलरी ट्यूब, ही कॅपिलरी ट्यूब ड्रॉ केली, लिक्विड लिक्विड इथे वरती लिक्विड, आणि इथून इथे पॉईंट ए, इथे वरती पॉईंट ए आणि इथे पॉईंट डी. आता असं म्हणू शकतो मी, एचं प्रेशर डी पेक्षा किती जास्त आहे,
एक्सेस प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. एवढा एक्सेस प्रेशर आहे. एचं प्रेशर पॉइंट डी पेक्षा कितीने जास्त आहे, एवढ्या वॉटर कॉलमच्या प्रेशरनी एच रोजीनी जास्त आहे. आणि हे एक्सेस प्रेशरचा आपल्याला तर माहिती आहे फॉर्म्युला काय असतो. फॉर्म्युला असतो 2T बाय द रेडियस ऑफ दॅट कर्ड सरफेस. या कर्ड सरफेसचा जो रेडियस असेल ना त्याला इक्वल टू असतो. आता हेच जर काही मी फिगर जरा मोठा ड्रॉ करायला गेलो तर बघा कसं येणार आहे. हा कर्ड सरफेस आहे. ह्या कर्ड सरफेसला सेंटर असेल कुठेतरी. इमॅजिनरी करा, इमॅजिनरी सरफेस असेल बरोबर का. इट विल हॅव सर्टन रेडियस ना. तर तो रेडियस हा आहे 2T बाय दिस आर. आणि हा जो कर्ड सरफेस आहे नक्कीच त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा असेल. आपल्याला तर एच काढायचा आहे. रो जी खाली घेऊन जा उत्तर मिळेल. बट एवढं इझी नाही आहे कारण की आपल्याला हा रेडियस माहीत नसतो. आपल्याला कॅपिलरी ट्यूबचा रेडियस माहिती असतो. ही कॅपिलरी ट्यूब आहे ना हिरवी, त्याचा हा रेडियस माहिती आहे. सो सम हाव मला आरला या आरमध्ये रिप्लेस करायचं. ते मी कसं करू शकतो बघा. हा थीटा असेल ना तर बाय जॉमेट्री हा थीटा बनून जातो. कसं काय सर. तर हा थीटा असेल तर हा प्लस हा 90 आहे, हा प्लस हा 90 आहे आणि हा प्लस हा 90. त्यामुळे हा थीटा बनला. सॉरी हा नाही, हा थीटा नाही बनणार. कोणता थीटा बनेल बघा. हा थीटा बनेल. हा थीटा असेल ना तर हा प्लस हा 90 आणि हा प्लस हा 90. त्यामुळे हा थीटा बनेल. आणि इफ दिस अँगल इज थीटा तर सांगा तुम्ही ॲडजसंट आणि हायपोटेनियसचं रिलेशन कॉसचं आहे ना. सो आर अपॉन आर इज इक्वल टू कॉस थीटा. So what is the replacement of this r? r can be replaced as r upon cos theta. टाका इथे h काढा. सो h चं उत्तर काय येतं बघा. h चं उत्तर असं येतं 2T अपॉन रो जी आणि कॅपिटल आर कोण आहे r अपॉन कॉस थिटा. तो कॉस थिटा वरती जातो. दिस इज द फॉर्म्युला ऑफ राइज इन कॅपिलरी ट्यूब युझिंग प्रेशर मेथड, एक्सेस प्रेशर मेथड. सरळ सरळ एक्सेस प्रेशरला एच रोजीशी कम्पेअर केलं. 2T बाय आर लिहिला त्याचा फॉर्म्युला. एक्सेस प्रेशरचा कालच डिराईव्ह केलाय त्याच्यावरती बेस्ड. 2T बाय आर हा रेडियस काय असतो त्या कर्ड सरफेसचा रेडियस असतो. त्याला कॅपिलरीच्या रेडियसच्या टर्म्समध्ये लिहिलं अँगल थीटा तर हा थीटा. आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह केला आहे. वी गेट दिस आन्सर. हेच डेरिव्हेशन आपण फोर्सनी पण करू शकलो असतो. फोर्सनी कसं केलं असतं बघा. जर ही कॅपिलरी ट्यूब आहे आणि हे बाहेरचं लिक्विड आहे तर लिक्विड इथपर्यंत वरती राईज झाले. बाहेरच्या लेवलपेक्षा लिक्विड इथपर्यंत राईज झाले. ते कसं राईज झाले बघा. हे डिलीट करूयात. ते लिक्विड अशा प्रकारे राईज झालं आहे. अशा प्रकारे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज हाईट एच. तर इथे राईज होण्यामागे रिझन काय आहे तर बघा सरफेस टेन्शनचे फोर्सेस असे टँजेन्शियली लागतील. सरफेस टेन्शनचे फोर्सेस टँजेन्शियल असतात. लिक्विड इज ट्राइंग टू ब्रिंग द सॉलिड इनसाइड बट सॉलिड बीइंग सॉलिड रिजिड इट इज रिॲक्टिंग इक्वल अँड ऑपोजिट. त्यामुळे असे फोर्सेस लागतात टीचे. सरफेस टेन्शनचे फोर्सेस असे लागतात. आणि किती लेंथवरती लागतात 2πr वरती लागतात ना. सरफेस टेन्शनचे फोर्सेस किती लेंथवरती लागतात 2πr. सो हे जे फोर्सेस असे लागतात ना T × 2πr त्याचे दोन कॉम्पोनंट असतील. एक असेल समजा हा टँजंट ड्रॉ केला हा थीटा असेल तर ऑल्टरनेट अँगल थीटा असेल. अपवर्ड कॉम्पोनंट कॉस असेल ना. दोघांचा अपवर्ड कॉम्पोनंट कॉस असेल आणि हॉरिझॉन्टल कोण असेल साइन असेल. आडवे कॉम्पोनंट साइन असतील, अपवर्ड कॉम्पोनंट कॉस असतील. कॉस कॉस एकमेकांना ऍड करतील, साइन साइन एकमेकांना कॅन्सल करतील. हे सगळे साइन आडवे आहेत ते कॅन्सल करतात. सो फक्त इफेक्टिव्हली अपवर्ड फोर्स कोण आहे. इफेक्टिव्हली अपवर्ड फोर्स फक्त टीचा कॉस कॉम्पोनंट इंटू डिस्टन्स सरफेस टेन्शन इंटू लेंथ इज फोर्स. सो नेट अपवर्ड फोर्स एवढा आहे. नेट अपवर्ड फोर्स किती आहे टेन्शनचा कॉस कॉम्पोनंट इंटू 2πr एवढा नेट अपवर्ड फोर्स. आणि हा कोणाला बॅलन्स करतोय तर हे जे काही पाणी एवढं वरती गेलंय ना लिक्विड, हे वरती गेलेलं लिक्विडला तो बॅलन्स करतोय. अपवर्ड फोर्स मुळे लिक्विड वरती वरती जातं. एका पॉईंट नंतर थांबून जातं कारण की आता हे जे लिक्विड वरती गेले त्याचं वेट पण तर खाली वरतं त्याला. जेव्हा अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स वेट हे दोघं एकमेकांना बॅलन्स करतात तिथे स्टोरी एंड होते. तिथे थांबून जातं लिक्विड वरती राईज व्हायचं. अँड हाऊ डू वी कम्पेअर इट नाव. मासला आय कॅन राईट व्हॉल्यूम πr²h व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर πr²h इंटू डेन्सिटी. मासला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी टाकलं इंटू जी केलं. या दोघांना कम्पेअर करा. कम्पेअर केल्यावरती बघा काय होईल πr² रो जी इक्वल्स टू 2πr इंटू टी कॉस थीटा
पाय पाय एक आर विल कॅन्सल अँड एचचा फॉर्म्युला काय राहील 2t cos थीटा आर रो जी विल गो डाऊन. यू गेट बॅक दिस फॉर्म्युला. दोन्हीही मेथड्स सेम रिझल्ट देत आहेत. थोडासा ट्रिकी आहे हा. मी एक्सप्लेन करताना मी एक्सप्लेनच जास्त करत बसलो. ॲक्च्युअलमध्ये मी कुठेतरी एक्सप्लेन पण करण्याचा प्रयत्न करत होतो आणि तुम्हाला स्टेप्स पण सांगण्याचा प्रयत्न करत होतो. सो त्यामुळे थोडंसं नीट नाही झालं असं मला वाटतंय. बट आय होप, ॲक्च्युअली मला फक्त तुम्हाला स्टेप्स सांगायची गरज होती. बट ठीक आहे, एक्सप्लेन पण करून टाकलं मी इथे या केसमध्ये की नक्की काय होतंय. ॲक्च्युअलमध्ये आय वॉज एक्सपेक्टिंग की मी फक्त तुम्हाला स्टेप्स सांगेन की ह्या स्टेप्स लक्षात ठेवा. बट आय होप तुम्हाला दोन्ही कळालं असेल आता. ठीक आहे, तुम्हाला मेथड पण कळली असेल की ॲक्च्युअली असं का घेतलं आपण हा इक्वेशन, इथे ॲक्च्युअली काय झालं, अपवर्ड फोर्स कसा आला आणि नंतर वेटला बॅलन्स कसा काय केला अँड देन इक्वेशन कसं आलंय. सो हे हाईट किंवा राईज ऑफ कॅपिलरी आहे, राईज ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूबचं इक्वेशन बोर्ड एक्झाममध्ये 3 मार्काला येऊ शकतं. कुठली तरी एक मेथड विचारली जाईल, दोन्ही नाही विचारणार, एकच विचारते. ओके, बट एक कुठली विचारतील हे माहीत नसतं. सो दोन्ही करणं एक्सपेक्टेड आहे. कोनिकल पेंडुलम. आता कोनिकल पेंडुलममध्ये पण त्यांनी त्याला 2 मेथडनीच केलं आहे. एकाला म्हटलं इनर्शियल म्हणजे नॉन ॲक्सेलरेटेड. म्हणजे इनर्शियल म्हणजे काय की कोनिकल पेंडुलमवरती आपण या बॉबच्या रोटेशनला बाहेरून बघतोय. बाहेरून तुम्ही कोनिकल पेंडुलमच्या बाहेरून बघताय की हा पेंडुलम गोल गोल फिरतोय. सो कॉमन सेन्स आहे बाहेरून बघणाऱ्याला तर माहिती आहे की ह्या पेंडुलमवरती इनवर्ड फोर्स ॲक्ट होतोय, ज्याला आपण सेंट्रिपिटल म्हणतो. बाहेरून बघणाऱ्याला माहिती आहे ना, बाहेरून बघणाऱ्याला इनर्शियल फ्रेम आहे. आता दुसरं जे आहे ना त्यामध्ये आपण याच्यावरती बसून विचार करतोय. याच्यावरती बसलोय आपण आणि आता बोलतोय. तर ह्याच्यावरती बसल्यावरती आपल्याला सेंट्रिपिटलचा फील नसतोय, आपल्याला सेंट्रिफ्युगलचा येत असतो. सो याच्यावरती बसून जर काही आपण विचार करत असतो तर तो फ्रेम ऑफ रेफरन्स इनर्शियल नाही आहे, तो आहे नॉन इनर्शियल. आणि दोन्ही केसमध्ये उत्तर तेच येत आहे, काही लोड घेऊ नका तुम्ही. बघा, पहिला केस एक्सप्लेन करतो मी. इथे काय होत आहे, लेंथ एल आहे, इथे पण लेंथ एल राहणार आहे. इथे रेडियस आर, इथे पण रेडियस आर राहणार आहे, काय प्रॉब्लेमच नाही. पण इथे टेन्शन जे आहे ना टी, तसं इथे पण टेन्शन आहे टी. टेन्शन दोन्हीकडे आहे. पण इथे टेन्शनचा एक कॉम्पोनंट जो आहे, जर का हा थीटा असेल तर टेन्शनचा अपवर्ड कॉम्पोनंट कॉस असतो आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट साइन असतो. आणि इथे पण तीच स्टोरी असते का, इथे काही वेगळी स्टोरी नसते. टेन्शनचा अपवर्ड कॉम्पोनंट कॉस असतो कारण की हा थीटा असेल तर हा थीटा येतो आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट साइन असतो. फक्त फरक पडतो तर कुठे पडतो, तर इथे सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो हा आणि इथे हा सेंट्रिफ्युगलला बॅलन्स करत असतो. सो इक्वेशन लिहिताना पण तेच राहणार. इथे काय म्हणतोय आपण, इथे वी नो दॅट दिस इज इनर्शियल नॉन ॲक्सेलरेटेड फ्रेममधनं बघतोय आपण. सो आपल्याला माहिती आहे ह्याच्यावरती कुठलाच एक्सटर्नल फोर्स ॲक्ट होत नाही, इथं इनवर्ड फोर्स ॲक्ट होतोय. आणखी बॉब फिरतोय म्हणजे कोणीतरी आत ढकलणार पाहिजे ना. येस, पण इथे काय सीन आहे, इथे बाहेरून नाही, आपण त्या बॉबवरती बसून विचार करतोय. आता समजा तुम्ही बॉबवरती बसून असा गोल 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 फिरताय तर तुमच्यासाठी तर बाहेर ढकलण्याचा फील होतोय तुम्हाला. सो बाहेर ढकलणं कोण थांबवतंय तुमचं, टी साइन थीटा. सो दोन्हीसाठी टी साइन थीटा बेसिकली बॅलन्सेस mv²/r. पहिल्या केसमध्ये आपण म्हणणार सेंट्रिपिटल फोर्स इज गिव्हिंग इज बॅलन्स बाय टी साइन थीटा, इथं म्हणणार सेंट्रिफ्युगल फोर्स इज बॅलन्स बाय टी साइन थीटा. दुसरं इक्वेशन राहणार आहे टी कॉस थीटा. टी कॉस थीटा जो आहे ना तो बॅलन्स करतोय mg, वजनाला बॅलन्स करतोय, वेटला mg. दॅट्स इट. डिवाइड इक्वेशन 1 and 2 डिवाइड केलं ना जर का तुम्हाला v मिळेल, टी कॅन्सल होईल, यू विल गेट √rg tan थीटा. करून बघा, येईल आन्सर असा. डिवाइड करून बघा, 1-2 स्टेपमध्ये तुमचं हे उत्तर येऊन जाईल. एकदा वेलॉसिटी मिळाली की आता टाइम पिरियड काढणं बिलकुल टफ नाही आहे, कारण की टाइम असतो डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन स्पीड. एक चक्कर मारायला किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 2πr डिवायडेड बाय कितीच्या स्पीडने केलं, v. टाका व्हॅल्यू 2πr अपॉन √rg tan थीटा. जर हा r आणि हा r सॉल्व्ह केला तर तुमचं उत्तर येईल √2πr अपॉन g tan थीटा. अँड द लास्ट स्टेप, एकदम शेवटची स्टेप, इज रिप्लेसिंग द रेडियस विथ लेंथ. रेडियसला लेंथने रिप्लेस करायचं असेल ना तुम्हाला कुठला ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरावा लागेल सांगा बरं जरा डोकं वापरून. तर ऑब्व्हियसली ऑपोजिट साइड इन्वॉल्व्ड आहे म्हणजे साइन वापरावा लागेल. साइन थीटा इज r/l. सो रेडियसचं रिप्लेसमेंट काय आहे, रेडियसचं रिप्लेसमेंट आहे l साइन थीटा. टाकूयात 2π √l साइन थीटा अपॉन g tan थीटा.
आणि टॅन थिटा साइन थिटा अपॉन टॅन थिटा, अरे टॅन तर साइन बाय कॉस असतं ना, सो साइन साइन कॅन्सल होतो, कॉस एकदम जातो वर, अँड द फायनल एक्सप्रेशन दॅट यू गेट इज टाइम पिरियड इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट L cos theta over G by both the methods. Inertial frame घ्या का नॉन इनर्शियल फ्रेम घ्या, दोन्ही मेथडनी सेम रिझल्ट यू गेट. So this was the third derivation, and the last and the easiest one is from the topic KTG, that is the relation between RMS speed and temperature. This is very simple derivation, मुद्दामून घेतला कारण की बाकी थोडे मोठे होते, पण हा डेरिवेशन केटीजी मध्ये आता प्रेशर डेरिवेशन सोडला तर हा एक आहे, आणि नंतर मग पुढे आपण काल केले मोनो डाय ट्राय वाला, आणि नंतर मग रेडिएशन मध्ये डेरिवेशन्स ॲज सच नाही आहेत, थिअरी क्वेश्चन्स आहेत. VRMS वर्सेस टेम्परेचरचं रिलेशन कसं इस्टॅब्लिश करायचं, स्टार्ट विथ प्रेशर. वी ऑलवेज स्टार्ट विथ प्रेशर, कारण की याच्यात एकच तर गोष्ट आहे प्रेशर. 1/3 NM/VRMS स्क्वेअर बाय V, NM/VRMS स्क्वेअर बाय V. आपल्याला समहाऊ VRMS आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन आणायचं आहे, पण टेम्परेचर तर कुठेच दूरपर्यंत नाही आहे, आणि टेम्परेचर आणण्याचा एकच मेथड आहे, दॅट इज आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू NRT, एकच मेथड आहे. सो मी हा V पलीकडे मल्टिप्लाय करून PV बनवूनच NRT आणू शकतो, हे मला माहिती आहे, पण मी याचा ऑल्टरनेट व्हर्जन वापरतो. 1/3 MVRMS स्क्वेअर बाय V. हा व्हॉल्यूम आहे, हा वेलॉसिटी काय RMS वेलॉसिटी इज इक्वल टू प्रेशर. झालं, वरती घेऊन जा. सो 1/3 MVRMS स्क्वेअर विल बी व्हॉट PV, आणि PVच काय आहे NRT. उरलं सुरलं पलीकडे ढकला, VRMS स्क्वेअर विल बी इक्वल टू 3 वरती जाईल, 3 NRT डिवायडेड बाय M खाली जाईल M. अँड द व्हेरी लास्ट स्टेप इज VRMS काढणं म्हणजे रूट घेणं, त्यामुळे VRMS काय बनतो बघा, इट इज बिकम्स इक्वल टू अंडर रूट ऑफ 3 NRT अपॉन M. अजूनही फायनल आन्सर नाही आलंय. N आणि M चं काय करता येतं आता, नंबर ऑफ मोल्सचं डेफिनेशन आहे गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. नंबर ऑफ मोल्सचं डेफिनेशन आहे गिवन वेट अपॉन मॉलिक्युलर वेट, हे टाकू शकतो मी, किंवा मी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. इफ N इज इक्वल टू 1 असेल, N इज इक्वल टू 1 जर असेल तर मास त्या गॅसचं काय म्हणणार, मॉलिक्युलर मास म्हणणार ना, मॉलिक्युलर वेट म्हणणार. 1 मोलचं मास काय असतं, जर N 1 असेल तर ह्या मासला नाव देणार मॉलिक्युलर वेट. सो क्लिअरली हे रिलेशन आहे या दोघांमध्ये, आणि प्रपोर्शनॅलिटी कशी आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू रूट ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. ॲब्सोल्यूट आहे, साधं सुद्धा टेम्परेचर नाही, ॲब्सोल्यूट केल्विनवालं टेम्परेचर आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ RMS वेलॉसिटी. नॉट इम्पॉर्टंट, म्हणजे मोठा प्रश्न नाही आहे, 2 मार्क्ससाठी यू कॅन एक्सपेक्ट, बट न्यूमेरिकल्स खूप बनतात त्याच्यावरती, खूप सारे न्यूमेरिकल्स तुम्हाला बोर्डला तुम्ही एक्सपेक्ट करू शकता ह्या पर्टिक्युलर डेरिवेशनसाठी, आणि बाकी डेरिवेशन्स तुम्हाला होपफुली सगळेच्या सगळे समजले असतील. कोनिकल पेंडुलम इझी होता, ट्रिकी कोणता होता तर कॅपिलॅरिटीवाला. दोन्ही मेथड्स इझी नव्हत्या, ट्रिकी होत्या. इथे एक्सेस प्रेशर का HρG इज इक्वल टू 2T/R घेतलं, ह्या मागचा कॉन्सेप्ट लागणार आहे. जर तुम्हाला नसेल कळालं तर तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही यूट्यूबवर इम्पल्स बॅचमध्ये डिटेलमधला व्हिडिओ बघू शकता, राईट, कसं आलंय ते फोर्स डायग्राम, त्याचं पण डेरिवेशन सांगितलंय. हे जी सिरीज आहे ना, या सिरीजमध्ये शिकवणं एम नाहीये, रिव्हिजन, कसं लिहायचं डेरिवेशन, स्टेप्स पटपट लिहिता आल्या पाहिजे, हा टार्गेट आहे. तुम्ही हे डेरिवेशन बघताना, मी 1 मिनिट लास्ट स्लाइडवर जातो. तुम्ही हे जे डेरिवेशन बघताय ना, तुम्ही आज कालचे 4 प्लस आजचे 4 असे 8 डेरिवेशन लिहून बघा. कालचे 4 तुम्हाला आठवत आहेत का? आता पहिली गोष्ट, कालचे 4 कोणते होते तरी आठवते का, ते तरी पहिलं आठवलं पाहिजे. काल 4 कोणते कोणते होते, ते 4 आणि आजचे 4, 8. राईट इट 2 टाइम्स, 2 वेळा लिहा न बघता. काल तुम्ही होपफुली याला 2 वेळा लिहिला असेल, आता तुम्ही परत ह्याला 2 वेळा लिहिणार आहे. हे आज फर्स्ट टाइम 2 वेळा लिहिणार आहे, रोज 2दा लिहायचे आहेत आपल्याला. एक डेरिवेशन 1 मिनिट टू 1.5 मिनिट 90 सेकंड्सच्या वरती नाही गेलं पाहिजे. एकदम घाण हँडरायटिंगमध्ये लिहा. हँडरायटिंग मॅटर करत नाही आहे, मॅटर करते की तुम्हाला स्टेप्स पटपट रिकलेक्ट होत आहेत का. डोंट गो इन टू डिटेल्स, जस्ट राईट. एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला, 90 सेकंड्स मी कसं म्हणतो. कालचं एखादं डेरिवेशन घेऊयात, चला कोणतं डेरिवेशन घ्यायचं कालचं डेरिवेशन घेऊयात आपण, ते ॲडियाबॅटिकवाले घेऊन टाकू. मी कसं करणार, W इज इक्वल टू इंटिग्रेशन PdV
व्ही इनिशियल व्ही फायनल इज इक्वल टू पीला काय टाकणार, पी व्ही रेस टू गामा कॉन्स्टंट आहे मला माहिती आहे. सो मी सी अपॉन व्ही रेस टू गामा टाकणार इथं. सो इंटिग्रेशन सी अपॉन व्ही रेस टू गामा डी व्ही, सी बाहेर काढणार, व्ही रेस टू मायनस गामा होणार, इंटिग्रेशन काढणार सी व्ही रेस टू मायनस गामा प्लस 1 1 मायनस गामा रिपीट व्ही इनिशियल व्ही फायनल. ह्याला मी पी व्ही रेस टू गामा टाकून देतो, पी व्ही रेस टू गामा इंटू व्ही रेस टू 1 मायनस गामा अपॉन 1 मायनस गामा लिमिट्स व्ही इनिशियल व्ही फायनल. व्ही गामा व्ही मायनस गामा गेला, उत्तर राहिला पी व्ही अपॉन 1 मायनस गामा व्ही इनिशियल व्ही फायनल. अपर लिमिट टाकली तर व्ही फायनल होते, बट त्यावेळेस पी फायनल पण घ्यावी लागेल, कारण की जेव्हा व्ही फायनल आहे तेव्हा पी फायनल आहे. मायनस लोअर लिमिट टाकताना पी इनिशियल व्ही इनिशियल घ्यावं लागेल अपॉन 1 मायनस गामा. हे माझं वर्क डनचं आन्सर आहे. हे मी बोलून बोलून दिलं, न बोलता तर अजून फास्ट करता येईल तुम्हाला. हेच इम्पॉर्टंट आहे. एवढं तुम्हाला लिहिता आलं का, हे लिहिता येत असेल ना, बाकी गोष्टी तर ऑन द स्पॉट बनवता येतात. ठीक आहे. सो असं तुम्ही 2 वेळा लिहू शकता हे डेरिव्हेशन. हे 2दा लिहिलं, प्लस आजचे 4 झालेले ते 2दा द्या. उद्या जेव्हा आपण जाऊ तेव्हा अजून 4 घेऊ, तेव्हा 12 होते. मागचे 8 परत उद्या 2दा लिहिणार आहे आपण, आणि उद्याचे 4 परत 2दा लिहिणार आहे. असं करत करत आपण बिल्ड करू. हे स्टार्टिंगला स्ट्रगल आहे, स्टार्टिंगला तुम्हाला वाटेल अरे थोडा अवघड आहे, बट एकदा तुम्हाला सवय पडली ना, तर विचार करा जेव्हा 23 एप्रिलला एक्झाम आहे, 20 एप्रिलला तुमचं काय परिस्थिती असेल. 20 एप्रिलला तुम्ही हे डेरिव्हेशन कमीत कमी 30-40 वेळा लिहिलं असेल, जास्तच खूप वेळा लिहिलं असेल. हे डेरिव्हेशन तुम्हाला काही वाटणारच नाही, हे डेरिव्हेशन पण वाटणार नाही. हे वाटेल हे तर रेग्युलर काम आहे आपलं, उठून करायचं असतं, हे असं वाटायला लागेल तुम्हाला. ठीक आहे. सो प्रॅक्टिस मोर, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. अजून पण 3 डेरिव्हेशन होते याच्याबरोबर. पॅरलल ॲक्सिस थिअरम, त्याच्यानंतर पहिल्या लेसनमधनं पॅरलल ॲक्सिस, सेकंड लेसनमधनं हा एक्सेस प्रेशरचा डेरिव्हेशन, आणि लास्ट जो होता थर्मोडायनेमिक्समध्ये हा होता. केटीजीमध्ये काय होता, केटीजीमध्ये डेरिव्हेशन होता मोनोडायट्राय. या सगळ्या डेरिव्हेशनला तुम्हाला क्विकली लिहिता आलं पाहिजे, एकदम फास्ट असं दाखवलं असं. हे सोडून अजून काहीच नाही लिहायचं. इथून जेव्हा मी इथं गेलो, इथून जेव्हा मी सी टाकला वगैरे, हे मी मनातच खूप साऱ्या गोष्टी केल्या आहेत. तुम्हाला पण तेच करायचं आहे, आणि प्रॅक्टिस करून करून एकदम इझी वाटायला लागेल तुम्हाला. लेट्स होप तुम्ही करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. सो भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये विथ न्यू 4 डेरिव्हेशन्स. मे बी उद्या मी प्रेशर इक्वेशन घेईन, तो बँक रोडवाला एक घेईन, बघू अजून कुठले चांगले असतील तर ते पण आपण घेऊयात. ओके. सो दॅट्स इट गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस सेशन. भेटूयात उद्या.